परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृती प्रतिमेची तोडफोड करून अवमान केलेल्या आरोपीला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जास्तीत जास्त सजा होण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी यांना सम्राट अशोक सेना यांच्या वतीने निवेदन। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती परभणी येथे सोपान पवार या मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तीने तोडफोड करण्यात आली आहे। या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जास्तीत जास्त सजा होण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती प्रतिमेची तोडफोड घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे। अशा माथे फिरूंना वाचवण्याचे प्रयत्न प्रशासनाने करू नये। त्याला कोणी विटंबना करण्यासाठी सांगितले त्याची चौकशी झाली पाहिजे। महाराष्ट्रात दंगे होण्यापासून वाचवण्याचा काम प्रशासनाने करावं। महाराष्ट्रात दोन समाजात मोठी दंगल व्हावी या उद्देशाने ह्या घटना घडून आणली आहे का? या घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे त्याचा शोध घेतल्याशिवाय समाज शांत बसणार नाही। त्याची सकल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रभर भीमसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। हा इशारा अशोक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आला आहे। संपूर्ण भारत देश ज्या महामानवाच्या घटनेवर लोकशाहीच्या मार्गाने चालतो, सर्वांना समान न्यायाची भूमिका ठेवून भारत देश ज्या संविधानाच्या घटनेवर चालतो, अशा संविधानावर एवढी चीड का आहे असा प्रश्न समाजाला निर्माण होत आहे। अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देताना सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट, नक्षल तेलगोटे, रोशन शिरसाट, ॲडव्होकेट प्रदीप पवारगुरू, नील सोनवणे, सिद्धू मेश्राम, बिट्टू शिरसाट, अनिकेत इंगळे, बौद्ध समाज बांधवांच्या वतीने तसेच संविधान प्रेमी तसेच सम्राट अशोक सेना यांच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट न्यूज 91 मराठी। यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन दिले। परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवलेली होती। त्या प्रतच्या एका ठिकाणी विटंबना करण्यात आली। या विटंबनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे। परभणी जिल्हा संपूर्ण आज बंद झालेला आहे। म्हणून त्या विरोधात आज आम्ही अकोला जिल्ह्यात सुद्धा त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण करायचं काम परभणी जिल्ह्यात झालं, त्याचा मास्टरमाइंड कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि ज्या व्यक्तीनं हे विटंबना घडून आणली त्याला कोण हे करायला लावलं त्याची सर्व चौकशी शासनाच्या वतीनं झाली पाहिजे अशी आम्ही आज निवेदनाद्वारे मागणी केली। आणि जरी हा आरोपी अटक करून त्याला देशद्रोही ठरवलं नाही तर अकोला जिल्ह्यात 8 दिवसात येथे आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही हा आम्ही प्रशासनाला इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही जाहीर तीव्र निषेध करतो। देशात संविधानाची विटंबना म्हणजे हा देशद्रोही गुन्हा आहे, त्याची दखल आजच्या शासनाने घ्यावी एवढीच विनंती करतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, संविधानाची विटंबना करणाऱ्याचा जाहीर निषेध, संविधानाची विटंबना करणाऱ्याचा जाहीर निषेध, परभणी जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध, परभणी माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। परभणी जिल्ह्यात जे घटना घडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती, ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज संतापाची लाट पसरलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यात त्या घटनेचा निषेध म्हणून त्या मोर्चे काढले जात आहे, त्याचा निषेध केला जात आहे। अकोला जिल्ह्यात सुद्धा आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्या घटनेचा निषेध केला। तात्काळ ज्या कोणी संविधानाची विटंबना केली असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्या व्यक्तीला कोण याची विटंबना करायला लावली त्याची चौकशी शासनाच्या वतीनं झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिलं आणि तात्काळ त्या आरोपीला देशद्रोही म्हणून शासनाने घोषित केलं पाहिजे आणि हा व्यक्ती कोण याला हे प्रकरण करायला लावलं त्याची चौकशी झाली पाहिजे। देशात महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाली पाहिजे याची दखल माननीय गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे एवढीच आजच्या माध्यमातून विनंती करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो। जय संविधान, जय भारत।